बुलेश्वर मंदिराविषयीचं एक 15 वर्षापूर्वी यादवकालीन बुलेश्वर नावाचं मी पुस्तक लिहिलं. तत्पूर्वी बुलेश्वरचा इतिहास फारसा नव्हता, उपलब्धही नव्हता. काही शोधत गेल्यानंतर जुने संदर्भ मिळत गेले. आणि साधारण किती वर्षापूर्वीचं असेल? साधारणतः 11व्या शतकामध्ये हे मंदिर 11व्या शतकात देवगिरकर यादवांच्या काळात मराठा आणि यादवकालीन संमिश्र शैलीचं हे मंदिर आहे. सगळं इथून आता पुरंदर या बाजूने आणि दौंड या बाजूने असे दोन तालुके दिसतात. इथं 100 चौरस मैलाचा हा करापाट आहे जेजुरीपर्यंत असावा. जेजुरी पर्यंत. आणि आपण ज्या डोंगरावर उभे बेलनचा डोंगर आहे म्हटलं त्याला. आणि सिंहगडापासून जी डोंगर रांग सुरू होते ती डोंगर रांग या परिसरामध्ये इकडे बुलेश्वरला विराम पावते. आणि इथं बेलनच्या डोंगरावर हे यवतेश्वराचा डोंगर म्हटलं जातं जरा, आणि बुलेश्वराचा डोंगर. तर हे 11व्या शतकात मंदिर या ठिकाणी हेमाडपंथी शैलीचं आहे. त्या मंदिराचा नंतरच्या काळात जीर्णोद्धार तुकोजी होळकरांचं ज्यावेळेस राज्य होतं त्या काळात ब्रह्मेंद्र स्वामींना माळशिरस आणि पिंपरी ही दोन्ही गावं इनाम दिलेली होती. मग खर्च वगैरे इथे यायला आता पुण्यातून जर निघालो तर 2 रस्ते. पुण्यातून निघालं तर सासवडला जायचं आणि सासवडवरनं बुलेश्वर. हो, सासवडवरून यवत रस्ता, बुलेश्वर रस्ता आहे. बुलेश्वर रस्त्याने सासवड ते बुलेश्वर 27 किलोमीटर भरतं. नाहीतर पुण्यावरनं यवतला जायचं, जो सोलापूर हायवे, आणि यवतवरनं वळून इथे डायरेक्ट 7 किलोमीटर. यवत ते बुलेश्वर 7 किलोमीटर हायवे. आता मी आलेच ना. हो, 2 कनेक्टिव्हिटी म्हणजे रस्ता हा एकच मार्ग. हा रस्ता एकच मार्ग, आपल्याला स्टेशन नाही. आणि इथं पर्यटकांचं म्हणजे या पुरंदरच्या पूर्व भागातलं पर्यटक सेंटर, पर्यटन म्हणून फक्त म्हणून भरपूर लोक येत असतात. हा पुढचा नगरखाना आहे. हा तुकोजी होळकरांच्या काळात जीर्णोद्धारात नंतर झालेला. मूळचं मंदिराचा बाजूला पलीकडचा भाग आहे तो मूळचा आहे चौथरा. तुकोजी होळकरांचं आणि जेजुरीचं काम आणि बुलेश्वरचं काम एकाच वेळेस सुरू होतं जीर्णोद्धार. त्यावेळेस जुना चांगला होत नाही म्हणून जेजुरी मागवण्यासाठी पत्र लेफ्ट आणि राईट दोन्ही ठिकाणी एलोरा अजंठा सगळीकडे किती मुख दिसतात सगळ्या मंदिरात. बुलेश्वरला आल्यानंतर महाराष्ट्रातून येतात आणि आल्यानंतर इथं पहिली एंट्री झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आतमध्ये जायला सुरुवात होती तिथे शिल्पकला आत गेल्यानंतर आपण पाहणार आहोत पुढे गेल्यानंतर. तर इथं एक अजिंठा वेरूळची शैली सगळी इथं बुलेश्वरच्या मंदिरात पाहायला मिळते. मारुतीचं मूर्ती आहे इथं. खरं तर आपण ज्या जागेवर उभं आहे इथं कोणी भुयार होतं आतमध्ये. 3 मजल्याचं हे मंदिर आहे, त्यामुळे आतमध्ये भुयार होतं. पण आता पुरातन खात्याने जे काम केलं त्यामध्ये झाकून 3 मजली आहे. हा 3 मजली आहे. खाली चौतारा, त्यानंतर दुसरा आहे. या नंदी मंडपाचं वैशिष्ट्य की वर्षातून 2 वेळा सूर्यकिरण ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस ते पिंडीवर पडतात. जरोका आहे, जरोक्यामधून पिंडीवर ज्यावेळेस पुण्याचं अजिंठा वेरूळ म्हणजे बुलेश्वर इतकं साम्य आहे. हे साधक आहे. साधक, हा साधकांच्या ज्या मूर्ती आहेत, साधना करतात. किती शतक हे 11व्या शतकात. पूर्वीची मंदिरं कोणत्या कालखंडामध्ये कशी, तर त्या पूर्वी ही जे शिल्प आहे लिपशैली, तर ही लिपशैली म्हणजे यादवांच्या काळामध्ये ह्या पद्धतीचे डिझाईन असेल तर ती स्वाक्षरीच म्हणायची. यादव काळाची मंदिर त्याची स्वाक्षरी. हा जो दरवाजा आहे त्या पद्धतीचे 4 दरवाजे. आता हा आतला जो भाग आहे नंतर हे केलं. आणि आक्रमकांच्या काळात खरं त्या मूर्ती पडल्यात. मंदिरात आल्यानंतर लोकांना थोडस वाईट वाटायला सुरुवात होती तुटलेल्या मूर्ती. तर तो आक्रमकांच्या काळामध्ये घडलेला निश्चित कळत नाही कोणत्या आक्रमकांच्या काळात त्या त्याला काही कागदोपत्री पुरावा त्याच्या उपलब्ध नाही.
केतुगन्धेषु रामेषु नागेषु नारुदामणिमानस्य विश्वेषं त्र्यम्बकं गौतमीतदेमानुपतेदारं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्या बाजूला रामायण आणि पलीकडच्या बाजूला महाभारत. अप्पा इमॅजिन सगळं ऐकून. ही सीता स्वयंवराचा सीता स्वयंवर. सीता स्वयंवर त्यातले रामायणातले 18 प्रसंग आहेत. छोट्या छोट्या मूर्तींनी कोरलेले आहेत. हा. तर हे कोरण्यामाग हे चमत्कारिक वगैरे आणि प्रबोधन त्या काळातल्या लोकांना चित्राच्या माध्यमातून ही कथा समजून सांगणं हा तिचा खरं तर उद्देश आहे. गणराज्य आपलं होतं ते गणमाता गणपती महिलेचे हा स्त्री रूपातील स्त्री रूपातली गणपती वैनायकी वैनाथ. हा इथं आहे इथं बुलेश्वर मंदिरातच ते पाहायला. साधारणतः कोणतंही शंकराचं मंदिर म्हटलं की इथं कुंड दुसऱ्याची बाहेर असते परंतु ही आपल्या आतमध्ये दिसते कारण याचं मूळ मंदिराचा हा गाभा एकच होता तिथूनच आतमध्येचा होता. हे नंतर बाहेर आल्यामुळं एक कुंड आतमध्ये आहे त्यामुळे ह्याच्यावरून साधारणतः आपल्याला लक्षात येतं की पूर्वी फक्त हा चौथाराच आतमधला होता नंतर झाले. संपूर्ण महाभारत आहे. हा प्रसंग वेगळा हा प्रसंग छोटे छोटे 18 प्रसंग आहेत त्या प्रसंगात हो एवढ्यात फक्त आपल्या दिसात थोडं झाल्यामुळं आपण ते क्लिअर होत नाही. तो महाभारताची त्याने हत्ती उचललाय. घटोत्कच म्हणजे भीमपुत्र. हा भीम साधारण बघायला किती 1-1.5 तास तरी पाहिजे. फार बारकाव्याने जर येते ते 2 तास सुद्धा कमीच कमी पडते. पडते. अप्पासाहेब प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही म्हणता की तुम्ही मागे आला पण तुम्हाला सांगणारा जर गाईड नसेल ना तर ती गंमत येत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं आपण स्थानिक अध्यक्ष आपण काही यंग मुलं गाईड तयार करायला पाहिजे जी सगळी माहिती देऊ शकते नाही का. तुम्ही आता करता ना मदत हो. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय करता. ज्या वेळेला भाविक येतात त्यावेळेला म्हणजे आता ज्यांना पहिल्यांदा आपण माहिती सांगितलेली असते ते इतर लोकांना सांगतात आणि त्यानंतर मग त्यांच्या माध्यमातून ते कॉन्टॅक्ट करून येतात. आल्यानंतर म्हणजे मी मंदिरात पर्यटक असेल हा. किंवा मी म्हणजे श्रद्धेने जर आले तर मी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं. आता आपण एकमेकांना फोन करण्याशिवाय पर्याय नाही. नंबर सांगा. विनय गुरव 9860 79 2003 9860 79 2003 या नंबरवरती संपर्क केल्यानंतर या ठिकाणी मी उपलब्ध होतो. आणि कृपया येण्याच्या अगोदर 1-2-3 दिवस जर संपर्क केला किंवा उद्या येणार आहे परवा येणार आहे असं जर सांगितलं तर त्यावेळेला इथं उपलब्ध राहू शकतो. आणि काय काय सेवा देता तुम्ही. आणि या ठिकाणी आल्यानंतर घंटेपासून त्या ठिकाणावरून तिथून जी माहिती सांगायला सुरुवात करतो पूर्ण मंदिर दर्शन त्यानंतर परत बाहेर जाईपर्यंत पूर्ण माहिती दिली जाते. तुम्ही पुजारी पण आहात. हो पुजारी आणि फोटोग्राफर पण आहात. फोटोग्राफी पण. ती सगळी सेवा द्याल तुम्ही. सगळीची येईल ना मग सेवा. हो सगळं खूप छान. बुलेश्वर मंदिराचा एंट्रन्स आहे तर त्यात एक गोष्ट दिसते की कीर्तिमुख दिसतं.
हे आहे पलीकडच्या बाजूला आहे, हा. दोन्ही बाजूला. तर याच्याबद्दल एकदम वेगळ्या पद्धतीने सांगतो. कीर्तिसूर जो असुर होता तो शिवभक्तांना जो कोणी त्रास देईल त्यांना तो खाऊन टाकायचा. मग असं करत करत ज्या वेळेला सगळ्यात शेवटी या ठिकाणी म्हणजे महाराजांकडे ज्या वेळेला परत तो गेला की आता काय करायचं, आता काय सेवा आहे, तो सारखं विचारायला लागला आणि त्रास देणारे तर सगळे संपले होते. त्यावेळेला मग महाराजांनी सांगितले की तू स्वतःलाच खाऊन टाक आणि माझ्या दारात ज्या वेळेला तुझं शरीर राहील त्यावेळेला तुझ्या डोक्यावरनं पाय ज्या वेळेला लोक देऊन येतील त्यावेळेला येणाऱ्या शिवभक्तांची पापं तू खा. हम्म. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी शिवमंदिराच्या उंबऱ्यामध्ये दारामध्ये ते असतोच. हे कीर्ती मग. श्रावणात आपल्याकडे या ठिकाणी यात्रा उत्सव असतो. त्यावेळेला पाण्याचे कुंड गावातनं पहिल्यांदा पालखी निघते. गावातनं पालखी निघाल्यानंतर पाण्याच्या कुंडावरती येते पहिल्या सोमवारी. त्यानंतर तिथून वाजत गाजत वरती येते, कावडी येतात. इथं पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर इथं धार घातली जाते. आणि दसऱ्याला गावामध्ये पालखी असते भोलेश्वरांची, जिची माझ्या अप्पांनी मूर्ती दिलेली आहे. पेशवेकालीन मूर्ती आहे चांदीची. त्या मूर्तीच्या गावातून मिरवणूक काढली जाते दसऱ्याला. दसऱ्याला. हो. हा. आपण सगळ्यांनी भुलेश्वर मंदिर आणि किती सुंदर पद्धतीने हे त्या काळात बांधलेलं आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. आपण सगळ्यांनी जरूर भुलेश्वरला या. हे माझे सगळे सहकारी आज यांच्यामुळे आज हा आपल्याला सगळ्यांना दर्शनही मिळालं आणि याची खूप चांगली माहिती मिळाली. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी जरूर पुरंदर तालुक्यातल्या ह्या भुलेश्वर मंदिराला जरूर भेट द्या. मला आणखीन जाताना एकच गोष्ट सांगायची की आपला मतदारसंघ हा आपला अभिमान आहे आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं हे भुलेश्वरचं मंदिर.